आधी एक किस्सा सांगतो। तुकाराम मुंढे जसे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्तपदी आले, राज्यात तुम्ही बघताय वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने कारवाया चालू आहेत। अगदी कंटॅमिनेटेड फूड म्हणजे दूषित अन्नापासून पाण्यापासून ते दुधाच्या भेसळीपर्यंत आणि मग औषधांचे सुद्धा काही ब्रँड ज्याच्यामध्ये आहेत की ज्यांच्याकडे काही लायसन्स नाहीत गोळ्या विकण्याचे, की तरी सुद्धा ते वेगवेगळ्या नावाने विकतात वगैरे, अशा सगळ्यावरती कारवाई सुरू आहे। नवी मुंबईत एक पंचतारांकित हॉटेल आहे। आयुक्तांनी या सगळ्या प्रकरणात कारवाई केली। त्यानंतर हे हॉटेल आणि याच्या संदर्भात आणखी काही लोक होते, ही बॉम्बे हायकोर्टला पोहोचले। बॉम्बे हायकोर्टला पोहोचल्यानंतर तिथे सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीमध्ये इंटरेस्टिंगली ज्या जज समोर सगळं झालं त्यांनी इतके महत्त्वाचे मुद्दे या सगळ्यामध्ये मांडले की त्या सगळ्यावरून आता अन्न औषध प्रशासन विभागाला एक अहवाल शुक्रवारपर्यंत सबमिट करावा लागणार आहे। तर हा किस्सा झाल्यानंतर अन्न औषध प्रशासन विभाग जो कारवाई करतोय ती खरंच ठरवून केली जाते का, किंवा ती स्पेसिफिक वर्गाला टार्गेट करणारी आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। पण हे कळल्यानंतर तुम्हाला कळेल की पुणे, सातारा, सांगली अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या जवळपास 21 असे आस्थापन आहेत, हॉटेल्स, बेकरीपासून सगळं, या सगळ्यावरती त्यांनी फूड सेफ्टी मेजर्स घेतले नाहीत म्हणून अन्न औषध प्रशासन विभाग थांबला नाही, तर धडक कारवाई केली। आजच्या पुणे मेट्रोमध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की नक्की कोर्टात काय झालंय, कोर्टात बाजू मांडताना अन्न औषध प्रशासन विभागाने काय म्हटलं। कारण काय, एकीकडे कारवाई करतात हे सगळं ठीक आहे, जे तुमच्या आमच्या आरोग्यासाठीच आहेत आणि अत्यंत म्हणजे सगळेजण मोस्ट वेलकम या सगळ्याचं करतायत, त्यात मीही आहे। पण मुद्दा असा आहे की ज्यावेळी कोर्टाने प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांचे उत्तरांचा अहवाल एक्झॅक्टली आता कसा येईल ते बघणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकच्या या पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी पुण्यातल्या कारवाईकडे जाऊ, मग मी तुम्हाला कोर्टात काय घडलं या सगळ्या गोष्टी समजून सांगतो। सो माननीय तुकाराम मुंढे या सगळ्या संदर्भातली माझ्याकडे नोटच आहे की त्यांनी कुठे आणि कशा कशा काय कारवाया केल्यात त्या, आणि ती नावं पण मी तुम्हाला वाचून दाखवेल की हे कोण कोण लोक आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही आजवर 4 गोष्टी घेत असाल पण तिथे फूड सेफ्टी मेजर्स पाळण्यात आलेले नाहीत। सो माननीय तुकाराम मुंढे अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन पुणे विभागात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। 23 ते 29 तारखेपर्यंत साधारण हे सगळं चाललं। हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, डेअरी या सगळ्या तपासण्यात आल्या, वेगवेगळ्या ठिकाणच्या टिप होत्या त्यांना, त्यानुसार त्या तपासण्यात आल्यात। सदर तपासणी अंतर्गत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षांची मानके या कायद्यातील तरतुदींचं पालन न केल्याचं 21 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आलेले आहेत। आणखी एक माहिती येतो आणि त्यानंतर या 21 कोण पटापट ते सांगतो। मग ते म्हणतात की अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या निर्देशानुसार हे हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, डेअरी तपासणी मोहीम सुरू करण्यात आलेली असून अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत स्वच्छता निकषांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवरती तत्काळ कारवाई करण्यात येत आहे। तरी हे जे रेस्टॉरंट, बेकरी वगैरे किंवा हॉटेल्स आहेत, मोफत शुद्ध पिण्याचे पाणी ग्राहकांना यांनी उपलब्ध करून द्यावे। त्यानुसार अन्न पदार्थाच्या जे फूड ग्रेड्स असतात त्याचे ते तुम्ही कन्सिडर करण्यात यावे। विना परवाना व्यवसाय करू नये, वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करू नये किंवा मेन्यू कार्डवरती दिशाभूल करणारी माहिती देऊ नये। तसेच अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्व नियमांचे पालन करावे। ग्राहकांना पदार्थाचा दर्जा किंवा अस्वच्छतेबाबत तक्रार असल्यास त्यांनी तो टोल फ्री क्रमांक दिलाय। आता आपण समजू की यांनी कारवाई कोणावर होती। पहिलं आहे सांगलीतलं हे जे आटपाडी तालुक्यातलं हॉटेल आहे, काहीतरी हॉटेल श्री प्युअर व्हेज नावाचं आहे, तिथे सांगलीमध्ये कारवाई झाली। न्यू सम्राट हॉटेल कोरेगाव सातारा, हॉटेल केशर कोरेगाव सातारा, हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट कराड सातारा, मैत्री चायनीज ईश्वरपूर सांगली, हॉटेल 25 हे किती 2520 गावरान तडका सांगलीमधलं आहे। पुण्यातले कोण आहेत बघा, इंटिग्रेटिव्ह फूड सर्व्हिसेस बालेवाडी पुणे, ब्लिंकिट कॉमर्स लोहगाव विमाननगर, हॉटेल लक्ष्मण प्रभात रोड एरंडवणे, श्रीकृष्ण बेंगलोर अय्यंगार बेकरी इचलकरंजी कोल्हापूर, त्यानंतर डायमंड बेकरी कोल्हापूर, बेंगलोर अय्यंगार बेकरी सातारा, त्यानंतर आणखी याच्यामध्ये केदारलिंग बेकरी आहे रंकाळ्याची कोल्हापूरची, त्यानंतर संचिता फूड्स जुन्नर पुणे, मदिना फॅमिली रेस्टॉरंट्स भवानीपेठ पुणे, हिना बेकरी सिंहगड रोड, त्यानंतर पंजाबी शेफ मुंढवा पुणे, इतकंच नाही तर माधव बिर्याणी मुंढवा पुणे, त्यानंतर इंडियन बेकरी नरेमधली पुण्यातली, आणि मग ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड नरे पुणे, या जवळपास 21 आस्थापनांवरती कारवाई केली। त्यांचे लायसन्सेस सीज करण्यात आले आणि सस्पेंड करण्यात आले आणि त्यांना आता त्यांच्याकडून अहवाल मागण्यात आलेले। आता पुणे विभागात सुद्धा भेसळीच्या या घटना होत्या, त्यातल्या वेगवेगळ्या आणखी 12 ठिकाणी त्यांनी छापेमारी केली, त्याच्यामुळे त्यांना साधारण 51 लाखापर्यंत अन्नपदार्थांची त्यांनी जप्त केली आहे। आता या सगळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मग
दौंडमधली एक फॅक्टरी आहे, त्यानंतर कोल्हापूरमधली आहे, सातारा जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यामध्ये 27 जुलैला आणखी एक वर्धमान एंटरप्राइजेस म्हणून आहे, तिथे त्यांनी कारवाई केली आहे. अण्णा मलाई मिठाई म्हणून तिथे आहे, तिथे मिठाई जप्त केली. आता पुणे जिल्ह्यामध्येच आणखी त्यांनी कारवाई दिलेली आहे, तेच प्रधान एंटरप्राइजेस आहे. अजून कुठलं आहे, आणखी एक गोडाऊन आहे. असं सगळं वेगवेगळ्या ठिकाणची सगळी पूर्ण लिस्ट आहे. या सगळ्यावरून त्यांनी कारवाई केली आणि भेसळीचा संशय होता, त्याच्यावरून त्यांनी मग लेबल दोष आणि मिथ्याछाप असल्यास त्यांना आढळून आले आणि मग यानुसार कारवाई केली. आता काय झालं, या सगळ्यानंतर मधल्या काळात मुंबईच्या एरियामध्ये पण कारवाई केली होती. आता पुण्यातले पण काही लोक आहेत जी म्हणतात की नाही आम्ही यांच्यावर लिगल ॲक्शन घेऊ वगैरे, म्हणजे बेसिकली कोर्टात जाऊ वगैरे असं सगळं म्हणतात. मुद्दा असा आहे, बेसिक गोष्टींचं तुम्हाला फॉलो करायचं होतं, त्या तुम्ही केल्या नाहीत म्हणून अन्न औषध प्रशासन तुमच्यावरती कारवाई करतोय. पण ज्यावेळी ही गोष्ट आपण कन्सिडर करतो त्यावेळी दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, ती काय आहे समजून घ्या. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलचा यांनी परवाना रद्द केला की तुम्ही फूड सेफ्टी मेजर्स तुम्ही फॉलो केलेले नाहीत म्हणून. ठीक आहे, आता ते गेल्यानंतर हे गेले बॉम्बे हायकोर्टमध्ये. मग तिथे प्रभारी न्यायमूर्ती होते रवींद्र घुगे, त्यांच्या खंडपीठासमोर जस्टिस आहेत ते स्वतः, त्या घुगे साहेबांसमोर सुनावणी झाली. सुनावणी पार पडल्यानं हायकोर्टाने FDA काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते लक्षात घेतले पाहिजेत. काय प्रश्न आहे सगळ्यांना विचारले बघा. आता ते म्हणतात की राज्यात सध्या अन्न औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईवरती हे जेव्हा तुम्ही धडक कारवाई वगैरे असं सगळं करताय त्यावेळी तुकाराम मुंढे यांचा नामोल्लेख न करता केलेला आहे. अर्थात त्यांनी आयुक्तालयाला या सगळ्यामध्ये आपले, त्यामुळे आपण असं म्हणू की आयुक्तालयाला चिमटा काढला या सगळ्यातून. अर्थात ज्यांचं आयुक्तालय आहे त्याचे आयुक्त आहेत मुंडे, त्यामुळे त्यांचं नाव न घेता मात्र हे बॉम्बे हायकोर्टाने केलं. काय केलं या सगळ्यामध्ये, त्यांनी म्हटलं की सध्या राज्यभरात या विभागाच्या धडाकेबाज कारवायांची जोरदार चर्चा आहे, पण केवळ खासगी आस्थापनांबाबत कारवाई मर्यादित राहणं हे योग्य नाही. आजवर तुम्ही किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवरती कारवाई केली? तुम्ही कोण असे मंत्री आहेत, नेते आहेत की ज्यांच्या हॉटेल्सवरती त्यांचे आस्थापन आहेत, त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत, त्यांच्या कोणाच्या बेकरीज असतील, या सगळ्यावरती तुम्ही कारवाई केली आहे? हा सगळ्यात पहिला प्रश्न विचारला बघा. दुसरं मग त्यांनी विचारलं की किती सरकारी आस्थापनांवरती तुम्ही कारवाई केली? गव्हर्नमेंट ऑफिसेसमधले कॅन्टीन्स किंवा सरकारच्या ऑफिसेसमधले असलेले फूडचे जॉईंट्स याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली? सरकारी आस्थापनांवरती कारवाईबद्दल विचारलं. इतकंच काय, जिथून आमचं जेवण येतं म्हणजे हायकोर्टाचं जिथून जेवण येतं ते कॅन्टीन तुम्ही आत्तापर्यंत तपासलंय का? आमच्या पाठीमागेच असलेली राज्यातील सर्वात महत्त्वाची इमारत मंत्रालय हायकोर्टाच्या पलीकडच्या बाजूला तुम्ही गेले, म्हणजे जिथे आपल्या CST पासून बॅक साईडला वगैरे पुढे पुढे चालत गेलं की तिथून पुढे हायकोर्ट आणि मग मंत्रालय नरिमन पॉईंटला येतं. मग ते म्हणता की तुम्ही मंत्रालयाची बिल्डिंग आत्तापर्यंत चेक केली आहे का? तिथल्या कॅन्टीनमध्ये तुम्ही काय कोणत्या दर्जाचं अन्न दिलं जातं हे तुम्ही चेक केलं आहे का? त्यानंतर इतकंच नाही, त्यांनी असं म्हटलं की FDA ज्यावेळी कारवाई करते त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही लोक कोणाशी संबंधित आहेत, ज्यांचं ते आहे की नाही याची शहानिशा केली जाते का? त्याचं कारणच असं आहे की कोर्टाने चिमटा काढता नाही म्हटलं की तुम्ही स्पेसिफिक आस्थापनांवरती तर कारवाई नाही करतात, म्हणजे कोणाला तरी टार्गेट करायचा तो प्रयत्न नाही करतात ना, अशा पद्धतीचा यातून सूचक विधान करण्याचा कोर्टाने प्रयत्न केला. पण अर्थात या सगळ्या संदर्भात आता FDA या सगळ्या संदर्भात काय सांगितलं आहे की तातडीने या सगळ्या गोष्टींची तुम्ही तपासणी करा आणि आम्हाला अहवाल द्या. झालं असं की ज्याने ही याचिका दाखल केली होती सगळ्यामध्ये, ज्या पंचतारांकित हॉटेलवरती सीज झालं त्यांनी म्हटलं होतं की ठराविक माणसं ठेवून हे लोक आमच्यावरती कारवाई करतायत आणि ही पूर्वग्रह दूषित ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तसं न घडता फेर सगळ्यांवरती कारवाई व्हावी आणि म्हणून मग कोर्टाने या सगळ्यामध्ये सांगितलं की मंत्र्यांची आस्थापनं कुठे आहेत, त्यांचे वेगळे हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, अशा किती लोकांवर तुम्ही कारवाई केली की जे पॉलिटिकली कनेक्टेड आहेत किंवा जे राजकीय नेत्यांचे आहेत, याचा अहवाल सुद्धा आम्हाला सबमिट करा. हे आत्ताच्या घडीला कुणी सांगितलंय? बॉम्बे हायकोर्टने. शुक्रवारपर्यंत आता आयुक्तांना ही सगळी नावं काढायची आहेत आणि अहवाल द्यायचा. बघू आता अहवाल आला तर तोही तुमच्या समोर ठेवील की खरंच पॉलिटिकली कनेक्टेड कोणावरती या सगळ्यामध्ये कारवाई झाली आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा.